यानंतर एक ब्रेकिंग समोर येते। ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकर यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। 25,000 रुपयांच्या हमी रकमेवर हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। अपहरण झालेल्या क्लीनरला 4 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश सुद्धा न्यायालयानं खेडकर यांना दिलेत आणि या व्यतिरिक्त खेडकर यांना 1 लाख रुपये पोलीस कल्याण निधीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले। ही घटना 13 सप्टेंबरला घडली होती, जेव्हा मुलुंड ऐरोली पुलावर खेडकर यांच्या एसयूव्हीला ट्रकनं किंचित धडक दिली होती। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच आपण बघतोय की दिलीप खेडकर यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण की अनेक दिवसांपासून ते फरार होते आणि या फरार असतानाच त्यांनी सुरुवातीला जे बेलापूर कोर्टामध्ये आपल्या जामिनाचा अर्ज हा दाखल केलेला होता की अटकपूर्व जामीन मिळावी, त्यासाठी हा अर्ज दाखल करण्यात आलेला होता। मात्र बेलापूर कोर्टाने या अर्ज जो आहे तो फेटाळलेला होता। त्यानंतर दिलीप खेडकर यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयामध्ये हा अर्ज दाखल केलेला होता। अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केल्यानंतर आता त्यांना हायकोर्टानं दिलासा दिलेला असून त्यांना जवळपास 25,000च्या हमी रकमेवरती आता जी अटकपूर्व जामीन जो आहे तो त्यांना मिळालेला आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत अनेक दिवसांपासून दिलीप खेडकर हे फरार आहेत, तर त्यांच्यावरती ट्रक क्लीनरला अपहरण करण्याचा आरोप जो आहे तो त्यांच्यावरती आहे, तर त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांच्यावरती देखील हे आरोप ठेवण्यात आलेले होते आणि या प्रकरणी आता दोघांनाही जामीन मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच ऋतिक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।